दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सिडकोने नेरूळ येथे आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर आरोग्य केंद्र उभारण्याऐवजी महापालिकेनं सेक्टर 8 येथील उद्यानात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचा घाट घातल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोग्य सेवेसाठी खास आरक्षित असलेला भूखंड डावलून उद्यानात केंद्र उभारण्याचा निर्णय संशयास्पद मानला जात असून हा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा सुरू आहे. याआधी सेक्टर 6 येथील समाज मंदिरात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर ते केंद्र बंद करण्यात आले होते. मात्र आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी खास आरक्षित असलेला भूखंड असतानाही तेथे केंद्र न उभारता पर्यायी ठिकाणी उभारण्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते निखिल मांडवे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सिडकोने आरक्षित केलेल्या भूखंडावर आरोग्यवर्धिनी केंद्र न उभारल्यास या भूखंडावर डोळा असलेल्या लोकांचे पितळ उघडे करू असा इशारा दिला आहे. शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र ही केंद्र शासनाची स्कीम आहे. ही केंद्र शासनाची स्कीम संसद रत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांनी या नवी मुंबईमध्ये राबवण्याचे योजले होते. त्याचाच पार्ट म्हणून माजी नगरसेवक रतनजी मांडवे साहेब यांनी नेरूळ सेक्टर 8 मधील प्लॉट नंबर 2A हा 5100 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, जिथे ऑलरेडी महापालिकेच्या माध्यमातून UHP साठी रिझर्वेशन म्हणजेच सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे. आणि हा जो प्लॉट आहे तो ॲग्रीमेंटच्या स्टेजमध्ये आहे, म्हणजे सिडकोकडून हा प्लॉट आपल्याला लवकरच मिळणार आहे. आणि हे जे कामच ते मेडिकलसाठी आहे, तर त्या अनुषंगाने मांडवे साहेब असतील किंवा मांडवे मॅडम असतील, त्यांनी शहरी आरोग्य केंद्र म्हणजे उपकेंद्र जे पोटा केबिन आपण म्हणतो ते इथे ठेवण्यासाठी अर्ज केलेला. 21 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्याला मालमत्ता विभाग असो किंवा हेल्थ डिपार्टमेंट असो यांनी इथे पोटा केबिन ठेवण्यात काहीच हरकत नाही म्हणून NOC दिली. परंतु त्याच्यानंतर काही राजकारण झालं. त्या राजकारणात मी पडू इच्छित नाही आणि त्याच्यानंतर ह्या कामाला स्थगिती भेटली. 21 नोव्हेंबर आणि आज तारीख आहे आपली 18 फेब्रुवारी. 3 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आज पोटा केबिन इथे आपल्या इथे नाहीये. तर पोटा केबिन कुठे? तर गार्डनमध्ये. मला प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे की हा जो प्लॉट आपण UHP साठी राखीव असताना आपण हे पोटा केबिन गार्डनमध्ये का ठेवलंय? मला एवढं प्रशासनाने उत्तर द्यावं. गार्डनमध्ये माणसं कशासाठी जातात? एक मोकळा वारा, त्याच्यानंतर छोटं मुलं असतात ती खेळण्यासाठी येतात, त्यानंतर गप्पा गोष्टीसाठी आमचं गार्डन फेमस आहे. निवांत घालवण्यासाठी गार्डनमध्ये लोक येतात. आता मला सांगा, हे पोटा केबिन जर आपण गार्डनमध्ये ठेवलं तर पेशंट लोक हे आपण जे स्थानिक नागरिक फिरायला जात आहेत गार्डनमध्ये मनमोकळा वारा घ्यायला जातात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाहीत का? म्हणजे प्रशासनाने काय विचार करून हे जो राखीव प्लॉट आहे हे तिथं न ठेवता गार्डनमध्ये पोटा केबिन ठेवलं, याचं आम्हाला प्रशासनाकडून अजूनही उत्तर मिळालेलं नाही. आणि आम्ही कमिशनर साहेबांना आज पत्रव्यवहार पण केलेला आहे की स्थलांतर ह्या पोटा केबिनचं त्या गार्डनमध्ये का करण्यात आलं आणि कोणते निकष त्याच्यासाठी लावण्यात आलेले आहेत. ही जी इथं जी पोटा केबिन जे लावणार होते त्यांनी सांगितलं ही सिडकोचा भूखंड आहे त्यामुळे ते लावू शकत नाही. मात्र त्या दुसऱ्याच बाजूला सिडकोचा भूखंड आहे तर ती पोटा केबिन त्या ठिकाणी का लावतायत? तो सिडकोचा भूखंड नाही का? हे सगळं आहे ना हास्यास्पद आहे. आम्हाला इथे मालमत्ता विभागाने आणि हेल्थ डिपार्टमेंटने NOC दिली. त्याच्यानंतर काही राजकारण्यांनी इथे आवाज उठवला की आपल्याला इथे पोटा केबिन नकोय कारण हे सिडकोच्या सिडकोच्या याच्यामध्ये ही जागा आहे. पण ह्याच्याच विरुद्ध आणि ऑपोजिट हे सेक्टर 6 मध्ये झालं. जो प्लॉट सिडकोकडे आणि जो प्लॉट कम्युनिटी सेंटरसाठी DP प्लॅन मध्ये मंजूर आहे तिथे पोटा केबिन ठेवण्याचा मानस या पालिका प्रशासनाने केला. तिथे फाउंडेशन करून मोकळे झालेत. मग आमचा हा प्लॉट जो UHP साठी होता तो तिथे बघ पोटा केबिन का लावलं नाही? हा एकदम म्हणजे विनोद बोलू शकतो ना, या प्रशासनाने केलेला आहे.
आणि आम्हाला कोणाचा विरोध आम्ही कुठल्याही पद्धतीने पोटा केबिनच्या विरोधात नाहीये, पण आम्हाला एवढंच पालिका प्रशासन असेल किंवा आयुक्त साहेब असतील यांना आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की ते पोटा केबिन गार्डनमध्ये न ठेवता या मंजूर प्लॉटवर ठेवा. कारण पहिली मंजुरी ही 21 नोव्हेंबर 2025ला या जागेला मिळालेली. त्याच्यानंतर कोणी मंजूर करून आणलं काय केलं आम्हाला माहित नाही. मग जी जागा मंजूर केली आहे त्या ठिकाणी ते पोटा केबिन असावं. वैशिष्ट्य म्हणजे काय, आम्ही ही जागा का सुचवलेली की ही मेन रोडवर जागा आहे. आज तुम्ही बघाल तर गार्डनमध्ये एका कोपऱ्यामध्ये ते पोटा केबिन लावलेलं आहे. आता आपलं उद्दिष्ट काय, हे काय माझं किंवा मांडवे साहेबांचं किंवा कोणाच्या घरातलं काम नाही. हे लोकांसाठी हे पोटा केबिन युजफुल ठरलं पाहिजे. शहरी आरोग्य केंद्र, वर्धिनी केंद्र या हेतूने आपण मेन जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण जागा दाखवलेली, पण ह्याचं खूप घाणेरड्या पद्धतीने राजकारण केलं गेलं. त्याच्यात आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाहीये, पण आमची एवढीच विनंती आहे की हे पोटा केबिन पुन्हा या UHPची जी राखीव जागा आहे तिथे ठेवण्यात यावं. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.